तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना, महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक म्हणतो तेवढाच फक्त मराठ्याने ध्यानात घेतला की मराठी जिंकले. तुम्ही फक्त उठाण मुंबईकडे निघा, पुरा देश बंद पडला म्हणून समजा. ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही, नुसतं चालायला लागायचं आणि मांडी घालून बसायचं. देश बंद पडला, देश, महाराष्ट्र नाही देश बंद पडला. एवढी ताकद मराठ्याच्या, दगड हाणायची गरज नाही. फक्त आजच पासून आता काम बंद, आता नुसती मुंबईची तयारी. आपला पुढचा मुद्दा, प्रत्येक माणसानं मोर्चातल्या मुंबईतल्या प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक बनायचं. प्रत्येकानं म्हणायचं नाही मी मोर्चात आलतो स्वयंसेवक काय करतात आणि तू काय करतो. मग प्रत्येक जण स्वयंसेवक हे ध्यानात ठेवा. कुणाला अडचण आली, दुखायला लागलं, उचलून रस्ता द्यायचा, त्याला अँब्युलन्स पर्यंत न्यायचं. कुणाला जेवायला नसलं तर आपली भाकर द्यायची. कुणी जेव घालीन आपल्याला नाही घालीन आशेवर जगायचं नाही. तयारीने चला. उपाशी राहिले तर राहायचं, मग ती तयारी ठेवा. मग नाही मिळाली निघाला गावाकडे, खायलाच नाही बो, रोग आला का 2-4 दिवसांत तुला काय होईल. निर्भीड बना. कडवट बनल्याशिवाय समाज मोठा होत नाही. रोज मग लेकर अधिकारी बनायला लागले, रोज. काल 2 पोरी MBBS झाल्या होत्या. बापाच्या अंगावर कपडा सुद्धा नीट शर्ट नव्हता, माहितीये का. पाठीमागची बाजू सगळे द्वारेने सुईने शिवलेली होती पुरी. किती आनंद असतो त्याच्या घरात. MBBS मधला विषय समजा 1 कोटी रुपये खर्च लागतो शिकायला. 1 कोटी. त्या पुरीचा नंबर लागला, ती म्हणला आमच्या 10 पेठेत दलिंद्रीच फिटली. हे भानावर आहे फक्त. त्याच्यामुळे विचार करू नका. चिखलचे खुर्चीत नाही मिळाली, मला फोनच नाही केला, माझ्याकडे बघितलंच नाही, मला जय शिवरात म्हणले नाही, मला हातवर करायला पाहिजे होता राव, हात सुद्धा वर नाही केला. मग खवटे मोडे हातवर करू कवर हातवर करतो. कशावर मी रुसू नका. रुसायचे दिवस नाहीत आता. समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहेत. मानपानाचे नाहीत आता. चिखल मिळाला चिखलात बस, रेंद्यात बस, पावसात बस, मुसळधार पावसात बस. मी मुसळधार पावसात बसणार आहे. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. तुम्ही कसलीच आशा करू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा. कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडन म्हणून. तिथले दलित, मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथाडे कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी, आदिवासी, तिथले जैन, मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. इंदे बारा ते परप्रांतीय म्हणते इंदे बारा अंदो. हा करूंगे म्हणलं कचाकच खाऊ घालेंगे म्हणले त्यांना. म्हणलं घालो तर घालो, मग त्याला काय. आम्हाला फोन येतात म्हणलं कचाकच खाऊ घालेंगे. म्हणलं मग आम्ही खाईंगे, त्याला काय होऊन दे म्हणलं किती कमी. सगळा समाज जुटून एका बाजूला आला. कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकर मुंबईत यायला लागलेत, शेतकऱ्याचे पोर आहेत, एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू, गरीबाचे लेकर मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना. पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, पोटभर देईल. पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस आहेत, नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भीव वाटतं, आपले पावसाचं कपडे काढी. त्यामुळे आपल्या तयारीने चला. चूल पेटली की सुरू. लय झालं तर आपण